खरं तर या कृत्याशी त्यांच्या पक्षाचा काहीही संबंध नाही, परंतु त्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे निश्चित पक्षाची ही बदनामी होते आणि ती बदनामी होऊ नये म्हणूनच माननीय अजितदादांनी त्यांचा राजीनामा मागितला होता। परंतु पक्षामध्ये पण काही नेते त्यांच्यावर मला वाटतं मोहिनी वश या खराच्या माध्यमातून केलेले असणार आहेत, म्हणून तो राजीनामा होत नाही। येणाऱ्या पुढच्या काळामध्ये लक्षात घ्या की यांचा राजीनामा होऊ नये म्हणून ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले ती नावं मी समोर देणार आहेत। परंतु आता हा जो भोंदूबाबाचा विषय आहे, पोलिसांना सुद्धा फोन गेलेले आहेत की याच्यात कारवाई करू नका, याच्यामध्ये महिला आयोगाला बाजूला ठेवा। त्याही नेत्यांची नावं मला आता काही काळानंतर मी माहिती घेतल्यानंतर तुमच्या समोर सांगेल। परंतु जर हे प्रकरण काही जर लोक पोलिसांवर दबाव आणत असतील तर मग महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही। आणि माझी विनंती आहे पोलिसांना, पोलिसांना कायद्याने अधिकार आहे, मंत्री असो कुणी असो, कुणाचेही फोन आले त्यांच्या दबावाला बळी न पडता त्यांनी या गुन्ह्याचा तपास करावा। या गुन्ह्यामध्ये जे जे आरोपी होत आहेत त्या या ट्रस्टमधल्या सगळ्या रुपाली चाकणकर सह त्यांना आरोपी करावं आणि जादू टोना जनजागृती कायद्याच्या याच्यात या सगळ्यांवर गुन्हा दाखल करावा।